नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, तुम्ही जर जुनं आधार कार्ड वापरत असाल किंवा जुनं मतदान कार्ड वापरत असेल तर ते आता फेकून द्या. ते तुम्हाला यापुढे वापरता येणार नाहीये. तुम्हाला लेटेस्ट जे आहे अपडेटेड मतदान कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, ते तुम्हाला यापुढे वापरावं लागणार आहे. त्याची प्रिंट काढून यापुढे तुम्हाला ते वापरायचं आहे. आता ते कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता, तुमचं लेटेस्ट जे आधार कार्ड आहे, लेटेस्ट आधार कार्ड आणि मतदान कार्ड असेल, ते कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचे, घर बसल्या फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही हे दोन्ही कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून वापरू शकता. तुम्हाला जुनं यापुढे वापरता येणार नाहीये. नवीन तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायचे, कशा पद्धतीने तुम्हाला ते प्रिंट काढून वापरायचे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला डेलीचे अपडेट्स मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्याला लेटेस्ट आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी गुगलवरती यायचे. गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचे माय आधार. माय आधार वरती सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पॉपअप येतो, त्याला तुम्हाला क्लोज करायचंय. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून यायचे. या ठिकाणी बघा, तुम्हाला डाउनलोड आधार यावरती क्लिक करायचंय. डाउनलोड आधार वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी विचारले तुम्हाला तुमचा आधार नंबर, तुमचा जो 12 अंकी आधार नंबर असेल तो या ठिकाणी टाका. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली जो कॅप्चा दिलाय बॉक्समध्ये, तो कॅप्चा या ठिकाणी एंटर करा आणि सेंड ओटीपी बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर तुमच्याकडे एनरोलमेंट नंबर जो असेल, तुमचा 16 अंकी एनरोलमेंट नंबर जो असेल तो या ठिकाणी टाका, किंवा तुमच्याकडे व्हर्च्युअल आयडी नंबर असेल तर तो या ठिकाणी तुम्ही क्लिक करून या ठिकाणी टाकू शकता. जर आपल्याकडे आधार नंबर असेल तर आधार नंबर या ठिकाणी टाकून खाली जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा, सेंड ओटीपी बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं एक पॉपअप येईल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवलाय. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी बघा टाकायचा आहे. एंटर ओटीपी या ठिकाणी आपल्याला क्लिक करून आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती जो ओटीपी आलाय तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय. बघा, या ठिकाणी तुमचं पेज जे आहे ते पेज या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड आधार यावरती जायचंय. डाउनलोड आधार वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं आधारचं डिटेल या ठिकाणी दाखवलेलं आहे. तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, सर्व आधार या ठिकाणी दाखवलं आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी बघा डाउनलोड ऑप्शन दिसते, यावरती जायचंय. डाउनलोड ऑप्शन वरती गेल्याच्या नंतर तुमचं आधार जे आहे ते आधार या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल. बघा, या ठिकाणी तुमचं आधार जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे. या ठिकाणी ओपन केल्याच्या नंतर बघा, ओपन केल्याच्या नंतर त्याला एक पासवर्ड असतो. आता तो पासवर्ड काय असतो, या ठिकाणी बघा, तुमचं जे नाव आहे ते तुमचं नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटल या ठिकाणी टाकायचे आणि तुमचं जन्मवर्ष जे आहे ते जन्मवर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आणि ओके बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचे. तुम्ही जसं ओके बटनावर क्लिक कराल तसं तुमचं या ठिकाणी आधार जे आहे ते आधार या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल. अपडेटेड तुमचा आधार या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड होऊन जाईल. याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे आणि प्रिंट काढून तुम्हाला या ठिकाणी ते लॅमिनेशन करून तुम्हाला या ठिकाणी ते वापरायचं आहे. आता तुम्हाला जर पीयूसी कार्ड ऑर्डर करायचंय तर पीयूसी कार्डचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे. तुम्ही मराठी कट्टा 360 पीयूसी कार्ड असे सर्च केले तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ मिळून जाईल. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पीयूसी कार्ड तुम्ही घर बसल्या ऑर्डर करू शकता फक्त 50 रुपयामध्ये. आता हे झालं, तुम्ही लेटेस्ट मध्ये तुमचं जे आहे आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि त्याचं प्रिंट काढून ते तुम्ही वापरू शकता. आता तुम्हाला लेटेस्ट मधलं जे अपडेटेड आहे ते अपडेटेड मतदान कार्ड जे आहे ते मतदान कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचे, चला या ठिकाणी मी तुम्हाला पुढे सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी तुम्ही प्ले स्टोर वरती आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हे ऍप्लिकेशन या ठिकाणी सर्च करायचे, ECINET. हे ऍप्लिकेशन सर्च केल्याच्या नंतर हे तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचे. इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्याला या ठिकाणी आपल्याला ओपन करायचे. ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा मित्रांनो, तुम्ही ऍप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता आपल्याला डाउनलोड अपडेटेड जे आहे, अपडेटेड आपलं मतदान कार्ड या ठिकाणी डाउनलोड करायचे. तर या ठिकाणी बघा 5 नंबरचं ऑप्शन आहे, डाउनलोड ई वोटर कार्ड. या ठिकाणी आपल्याला जायचंय. या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रथमतः आपल्याला आपलं जे अकाउंट आहे ते अकाउंट या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचंय. जर तुम्ही या ठिकाणी नवीन युजर असाल
तर या ठिकाणी न्यू युजर वरती आपल्याला क्लिक करायचंय. न्यू युजर वरती क्लिक केल्याच्या नंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी बटनावरती क्लिक करायचंय. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आणि एक पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे. पासवर्ड तयार केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचंय. तर आता लॉग इन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला सेंड ओटीपी बटनावरती क्लिक करायचंय. आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर खाली लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी प्रथमतः आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय. लॉग इन करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड ई वोटर कार्ड वर जायचंय. वोटर कार्ड वरती आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपल्याला आपला वोटर आयडी नंबर या ठिकाणी विचारलाय. आपला वोटर आयडी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली जो आपलं राज्य या ठिकाणी सांगितलंय ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि फेस डिटेल वरती आपल्याला क्लिक करायचंय. जर तुमचा वोटर आयडी नंबर हरवलेला असेल तर या ठिकाणी तुमच्याकडे रेफरन्स आयडी जो नंबर असेल, तुम्ही वोटर आयडी काढताना किंवा तुमचं मतदान कार्ड काढताना तुम्हाला रेफरन्स आयडी भेटला असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे किंवा तुम्ही या ठिकाणी सर्च बाय डिटेल वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही नावानिशी तुमचं सर्च करू शकता. मोबाईल नंबर नुसार सर्च करू शकता किंवा तुमच्याकडे क्यूआर कोड असेल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता. या ठिकाणी तुम्ही स्टेशन नुसार सुद्धा सर्च करू शकता. म्हणजे तुमचं या ठिकाणी जे पोलिंग स्टेशन आहे ते पोलिंग स्टेशन कुठल्या स्टेशनला म्हणजे तुमच्या लोकेशनच्या नावानुसार सुद्धा या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता. तर आपल्याकडे आता वोटर आयडी नंबर आहे तर वोटर आयडी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपलं राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचंय आणि फेस डिटेल खाली तुम्हाला ऑप्शन दिसतंय त्यावरती क्लिक करायचंय. बघा या ठिकाणी तुम्ही फेस डिटेल वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं खाली या ठिकाणी जे मतदान कार्ड आहे त्याचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल. नाव दाखवल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. बघा प्रोसीड बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी सांगितलंय तुमच्या मतदान कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड वरती आपल्याला क्लिक करायचंय. बघा तुम्ही व्हेरीफाय अँड डाउनलोड वरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ तुमची ओपन होईल. तुमचं लेटेस्ट मतदान जे कार्ड जे आहे ते कार्ड या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड होईल. हे कार्ड तुम्ही डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तुमच्या मोबाईल मधून तुम्ही दाखवू शकता किंवा त्याची पीडीएफ मारून किंवा त्याची कार्डची प्रिंट करून तुम्ही या ठिकाणी ते वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं लेटेस्ट वालं जे आधार कार्ड आहे, लेटेस्ट वालं जे मतदान कार्ड आहे ते मतदान कार्ड या ठिकाणी डाउनलोड कशा पद्धतीने करायची, त्याची प्रिंट कशा पद्धतीने करायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.